अयोध्या, काशी, मथुरा इथे मशिदी असलेले ठिकाणं मूळची हिंदूंची धार्मिक ठिकाणं होती. यावरून सुरू असलेले अनेक वादविवाद आपण ऐकलेत. पण आता मध्य प्रदेशातल्या धार इथे सुद्धा असाच प्रकार होता. तिथला कमल मौला मशीद परिसर, ज्याला भोजशाला म्हणायचे, तो खरं तर हिंदू मंदिर परिसरच होता. हे आता समोर आलंय. एका राजाने 1000 वर्षांपूर्वी उभारलेलं ते एक विद्यापीठ होतं आणि तिथे सरस्वतीचं मंदिर सुद्धा होतं. अनेक वर्षांपासून हा वाद सुरू होता. आता नुकतंच मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने हा परिसर हिंदूंचा असून तिथे मुसलमानांना बंदी घातली आहे. काय आहे नेमकं प्रकरण? 1000 वर्षांपूर्वी उभारलेल्या या मंदिराचा इतिहास काय? तिथे मशीद कधी आली? विशेष म्हणजे आता हे हिंदूंचं ठिकाण आहे हे कोर्टाने सांगितलं खरं, पण तिथल्या मंदिरातील मूर्ती आहे लंडनला. पण ती तिकडे कशा पोहोचल्या तेच सांगतो आजच्या व्हिडिओतून. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. मध्य प्रदेशात इंदोरपासून साधारण 60 किलोमीटरपर्यंत पूर्वेला धार नावाचं शहर आहे. 18व्या शतकात इथे मराठा सरदार पवार घराणं राज्य करत होतं. आपल्यापैकी काहींना ते माहिती असेल. तर 11व्या शतकात इथे परमार राजाचं राज्य होतं. तिथे घराण्यात भोज नावाचा राजा होऊन गेला. हा राजा एक उत्तम प्रशासक तर होताच, पण तो कलागुणांना वाव देणारा राजा होता. त्याने स्वतः अनेक ग्रंथांचा अभ्यास केला. हा राजा खूप श्रीमंत सुद्धा होता. तुम्ही एक म्हण सुद्धा ऐकलं असेल, कहा राजा भोज और कहा गंगू तेली. तर त्यातला भोज राजा म्हणजे हाच. हा भोज राजाचा काळ होता 1010 ते 1055. या काळात त्याने धारला एक सांस्कृतिक विद्यापीठ बांधलं. अनेक पंडित आपल्या विद्यापीठात बोलवले. तिथे वाग्देवी म्हणजे सरस्वतीचं मंदिर उभारलं, कारण सरस्वती ही विद्येची देवता होती. हा विद्यापीठाचा परिसर नंतर भोजशाळा म्हणून ओळखला जाऊ लागला. पण काही वेळाने भारतात मुस्लिम सत्ता आल्या. दिल्लीचा सुलतान असणाऱ्या अल्लाउद्दीन खिलजीने 1305 मध्ये या भागावर स्वारी केली आणि हा मंदिर ताब्यात घेतला. मंदिराचं बरंच नुकसान करण्यात आलं. याच काळात कामालुद्दीन मौला नावाचा एक मुस्लिम मौलवी तिथे आला होता. त्याने आपलं धार्मिक अधिष्ठान इथे बसवलं. त्याला मांडणारा बराच वर्ग सुद्धा तयार झाला. मुस्लिम शासकांचा तर त्याला आश्रय होताच, त्याच्या निधनानंतर इथे मशीद सुद्धा उभारण्यात आली. तिलाच कमल मौला मशीद म्हटलं जाऊ लागलं. आणि नंतर मुस्लिम धर्मियांचं इथे येणं जाणं इतकं वाढलं की हे मुस्लिम धर्मियांचंच ठिकाण बनून गेलं. तिथल्या हिंदूंना मात्र हे माहिती होतं. इथे पूर्वापार होणारा वसंत पंचमीचा उत्सव त्या मंदिरात व्हायचा आणि हिंदू लोक तिथे या दिवशी यायचे. हा उत्सव अजूनही सुरू आहे. इंग्रज काळात काही हिंदूंनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बाबरी मशीद प्रकरण जेव्हा देशात जोर धरत होतं, तेव्हा मग इथल्या हिंदूंना आपल्याला या हिंदू ठिकाणाचा ताबा मिळावा असं वाटू लागलं. त्यातच 2003 मध्ये इथे दंगल झाली आणि या प्रकरणाने अजूनच वेगळं वळण घेतलं. झालं असं की 2003 ची वसंत पंचमी इथे फार मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली आणि तेव्हा हिंदू आणि मुस्लिम यांच्यात संघर्ष झाला. तिथे झालेल्या झटपटीमध्ये 3 हिंदूंचा मृत्यू झाला. त्यानंतर या ठिकाणी दर शुक्रवारी मुसलमानांनी नमाज पठण करावं आणि हिंदूंनी मंगळवारी दर्शन घ्यावं असा तोडगा काढण्यात आला. त्यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असणारे दिग्विजय सिंग यांनी मुस्लिमांची बाजू घेतल्याचं सांगितलं जातं. पण हा मुद्दा 2014 मध्ये पुन्हा उचलला गेला आणि ASIने म्हणजेच भारतीय पुरातत्व खात्याने इथे संशोधन सुरू केलं. सलग 98 दिवस त्यांनी या ठिकाणाचा बारकाईने अभ्यास केला आणि सुमारे 2000 पानांचा अहवाल न्यायालयाला सादर केला. त्यात स्पष्टपणे म्हटलं गेलं की हे ठिकाण हिंदूंचं आहे. छोट्या मोठ्या अशा अनेक गोष्टी इथे सापडल्या ज्या इथे हिंदू मंदिर परिसर असल्याचं अधोरेखित करत होत्या. आता न्यायालयाने 15 मे 2026 जो निर्णय दिला त्यात म्हटलंय की हे ठिकाण आता हिंदू ठिकाण असून मुस्लिमांचा तिथे कसलाही संबंध नाही. त्यामुळे हिंदू धर्मात आणि धार या शहरात आता जल्लोष साजरा केला जातोय. आता मंदिर परिसर तर हिंदूंच्या ताब्यात आला, पण या पुरातन मंदिरातील मूर्ती आहेत तरी कुठे? तर त्या पोहोचल्या थेट लंडनला. हो, हे ठिकाण मुस्लिम शासकांनी जरी ताब्यात घेतलं असलं तरी त्याची मूर्ती त्यावेळी कुठेतरी ठेवण्यात आली होती. इंग्रजांच्या काळात 1875ला मेजर जनरल विल्यम किंकेड यांनी ही मूर्ती मिळवली. त्यानंतर 10 वर्षांनी म्हणजेच 1886ला ते लंडनमध्ये पोहोचले. 1909ला तिची नोंदणी लंडनच्या ब्रिटिश म्युझियममध्ये करण्यात आली आणि ती तिथे गेली. आजही ती ब्रिटिश म्युझियममध्येच आहे. या मूर्तीचं त्या काळाचं वर्णन सापडलं, त्यातून कळतं की ही मूर्ती कशी आहे. 4 फुटाची, साधारण 250 किलो वजनाची. मूर्तीच्या पायाखाली शिलालेख असून त्यावर वाग्देवी आणि अंबिका असं लिहिलेलं आहे. तिच्या डोक्यावर नक्षीदार मुकुट आहे. 4 हातांच्या असलेल्या या मूर्तीचे 2 हात मात्र भग्न झालेत. उरलेल्या 2 हातांमध्ये अंकुश आणि फुलाचा देठ आहे. तिच्या पायाशी काही छोट्या मूर्ती सुद्धा आहेत. न्यायालयाने आपल्या निकालात असं म्हटलं की लंडनमधून ती इकडे आणण्याचा आणि याच ठिकाणी पुन्हा पुनर्स्थापना करण्याचा भारत सरकार विचार करू शकतं. ती मूर्ती परत भारतात यावी यासाठी आता धारवासीच नव्हे तर अनेक हिंदू संघटना सुद्धा मागणी उचलून धरतात. त्यामुळे आता सरकार काय पावलं उचलतं? मूर्ती खरंच भारतात येते का? 1000 वर्षांनी न्याय मिळालेल्या या हिंदूंच्या जुन्या आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणाला पुन्हा उजाळा मिळतो का? हे येणाऱ्या काळात दिसून येईलच. बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला लगाव बत्ती.